आता सुपरफास्ट 100 कडे वळूया। 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई विमानतळाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। संपूर्ण परिसर उजळून निघाला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तळेगाव नगर परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। तिरंग्याच्या रंगातील रोषणाईमुळे संपूर्ण नगर परिषद परिसर अप्रतिम दिसत होता। त्यामुळे इमारत नागरिकांचं लक्षही वेधून घेत होती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी करणारे 31 अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले। गेल्या 5 वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्याला 3 शौर्य चक्र आणि 217 पोलीस शौर्य पदक प्राप्त झालेली आहेत। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। सलग सुट्यांमुळे दर्शन रांगेमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली। व्हीआयपी दर्शन त्यामुळे बंद करण्यात आलं। पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरावर तिरंगी रोषणाई करण्यात आली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन गेला। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये बीईजी अँड सेंटर खडकी यांच्या वतीने भव्य मिलिटरी बँड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीतानं करण्यात आली। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यामध्ये स्वदेशी शस्त्रास्त्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। भारतीय सैन्यात असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रांबद्दल या प्रदर्शनामध्ये पुणेकरांना माहिती मिळणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची तपासणी केली जाते। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लातूरमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेळकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर झाला। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। पालघरच्या जवारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलं। गेल्या 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। रोहित आणि हरमनप्रीत कौरचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे। आता आपल्याला एक सविस्तर बातमी बघायची आहे। बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीवर 26 जानेवारी निमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। या आकर्षक विद्युत रोषणाईने सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं। अप्रतिम अशी विद्युत रोषणाई। महानगरपालिकेची इमारत, नुकतीच महापालिकेची निवडणूक सुद्धा झालेली आहे। यावर्षी सोलापुरामध्ये या 26 जानेवारीच्या निमित्तानं अप्रतिम अशा तिरंग्याच्या 3 रंगांनी इमारत विद्युत रोषणाईमध्ये न्हाऊन निघालेली आहे। पद्म पुरस्कारांसंदर्भातली बातमी आपण बघूया। केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम ज्यांनी केलेले आहे अशा व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान केला जातो। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। भगतसिंग कोश्यारी
हे 2019 ते 2023 या काळामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते। और विशेष करके मेरे जैसे आदमी जो एक सामान्य कार्यकर्ता है, जिसकी कोई बड़ी उपलब्धि नहीं है, और ऐसे सामान्य कार्यकर्ता को, सामाजिक कार्यकर्ता को यदि उन्होंने पद्म भूषण दिया है तो मैं ये मान के चलूंगा कि आज हमारा प्रधानमंत्री एक सामान्य व्यक्ति की, एक सामान्य कार्यकर्ता की चिंता करता है। और मेरा विश्वास है कि इसके कारण से हमारे जो भी समाज में निस्वार्थ भाव से सेवा कर रहे हैं उनको बल मिलेगा। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। या पार्श्वभूमीवर उपाठाचे खासदार संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली आणि भाजपावर टीका केली। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान केला जातोय अशी टीका संजय राऊतांनी केली। काय म्हटलंय संजय राऊतांनी पोस्टमध्ये ते बघा। महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार बसवलं, याबद्दल या महाशयांना मोदी सरकारनं पद्मभूषण किताबानं सन्मानित केलं। याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतं। छान। जे व्यवस्थेची भाटगिरी करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते, आणि जे व्यवस्थेचे दोष दाखवतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते। भगतसिंगांसारख्या भाटगिरी करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार मिळत असतील तर ठीक आहे, जो नियम आहे तो नियम अजूनही मोडीत निघाला नाही एवढंच समजायचं। परत एकदा सुपरफास्टकडे वळूया। सांगली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांचा सत्कार सांगलीमध्ये पार पडला। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात निवडून आलेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित भाजप नगरसेवकांना नीट काम करा असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं मोठं खिंडार पाडलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 5 तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। धाराशिव जिल्ह्यातील तिकीट वाटपामध्ये गोंधळ झाल्याची कबुली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांनी चुकीच्या पद्धतीनं वाटल्याचं प्रताप सरनाईक आणि राजन साळवी यांनी कबूल केलं। पुढील 2 दिवसांमध्ये युतीच्या चर्चा पूर्ण करून काही ठिकाणी भाजपबरोबर जागेची अदलाबदली करत अन्याय झालेल्या शिवसैनिकांना न्याय देण्यात येईल असंही आश्वासन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं। मुंबई पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं आतापर्यंत 5286 कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित केलाय। पालिका निवडणुकीनंतर या विभागातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा कंबर कसलेली आहे। मार्च अखेरपर्यंत एकूण 7700 कोटींच्या करवसुलीचं त्यांचं लक्ष्य आहे। त्याचबरोबर कर थकीत असलेल्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रिया सुद्धा सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती पालिकेनं दिली। मुंबईतील वांद्रे वर्सोवा सागरी सेतूच्या कामांना वेग आलाय। सध्या या प्रकल्पाची वांद्रे, कार्टर रोड, जुहू आणि वर्सोवा या बाजूची कामं सुरू असून 27% कामं पूर्ण झालेली आहेत। MSRDCनं 17.7 किलोमीटर लांबीच्या सी लिंकच्या उभारणीचं काम हाती घेतलंय। सागरी मार्गावर एकूण 8 मार्गिका बांधल्या जाणार आहेत। MSRDCनं आता समुद्रातील पुलाच्या उभारणीच्या कामाला गती दिली आहे। हा प्रकल्प पूर्णत्वास यायला मे 2028 उजाडणार आहे। म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या मुंबईकरांकरता दिलासादायक बातमी आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळानं सुमारे 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लॉटरी मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। या कालावधीमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे 4000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। पुणे शहरात गेल्या वर्षी 81,000हून अधिक नवीन घरांची विक्री झाली। या घरांच्या विक्रीतून तब्बल 63,000 कोटी रुपयांचा व्यवहार झाला। पुण्यामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या प्रीमियम आणि मध्यम आकाराच्या घरांना वाढती मागणी आहे।
राज्यातील रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. महामार्ग पोलिसांच्या रस्ते अपघात 2024च्या अहवालानुसार राज्यातील एकूण 36,118 अपघातांपैकी 2,604 अपघातांची नोंद झालेली आहे आणि ही नोंद मुंबईमध्ये झालेली आहे. एकूण अपघातांपैकी हे प्रमाण 7% इतकं आहे. मुंबई शहरातील सुमारे 12,500 उपकर प्राप्त इमारतींचं म्हाडाकडून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. त्याकरता स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या संस्थांची नियुक्ती करण्याकरता म्हाडानं निविदा जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार एका इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर सुमारे 20 ते 80 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.